हैदराबाद गॅजेटियर लागू झालं, मराठवाड्यातील बांधवांना प्रमाणपत्र मिळू लागली, पण सातारा गॅजेटियरचं घोडं नेमकं कुठं अडलंय? जिल्हा परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचा या निर्णयाला फटका बसलाय का? आणि सरकार नक्की कधी निर्णय घेणार? सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांसाठी मंत्रालयातून आलेली ही अत्यंत महत्त्वाची बातमी जाणून घेऊया अगदी थोडक्यात। राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचलाय। मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यामुळे राज्य सरकारने मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्याने मराठवाड्यातील अनेक मराठा बांधवांना कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे। ही निश्चितच एक जमेची बाजू असली तरी राज्याच्या दुसऱ्या बाजूला म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषतः साताऱ्यात अजूनही मराठा बांधव आरक्षणाच्या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा मुंबईत आणि त्यानंतर अंतरवाली सराटी येथे उपोषण केले होते तेव्हा त्यांची प्रमुख मागणी ही केवळ हैदराबाद गॅजेटियर पुरती मर्यादित नव्हती, तर त्यांनी सातारा गॅजेटियर लागू करण्यासाठी तितकीच आग्रही मागणी लावून धरली होती आणि राज्य सरकारने त्यावेळी या दोन्ही मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते। आता हैदराबाद गॅजेटियर लागू झाले आहे, पण सातारा गॅजेटियर कधी लागू होणार हा प्रश्न पश्चिम महाराष्ट्रातील लाखो मराठा बांधवांना पडला आहे। याच अनुषंगाने आता मंत्रालयातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। मराठा आरक्षणासंदर्भात नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची एक महत्त्वाची बैठक नुकतीच मंत्रालयात पार पडली। या उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। या बैठकीत प्रामुख्याने सातारा गॅजेटियरच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली। मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार सातारा गॅजेटियर लागू करण्याच्या प्रक्रियेत सध्या राज्यातील निवडणुकांचा अडथळा येत आहे। राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत। आधी नगरपालिका, नगर परिषद, त्यानंतर महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार जेव्हा निवडणुका जाहीर होतात किंवा निवडणुकांची प्रक्रिया सुरू असते तेव्हा आचारसंहिता लागू होते। या आचारसंहितेच्या काळात सरकारला कोणत्याही विशिष्ट समाजाला किंवा घटकाला थेट लाभ होईल असा कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही। नेमकी हीच तांत्रिक अडचण सध्या सातारा गॅजेटियर लागू करण्यामध्ये येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळेच जोपर्यंत राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडत नाहीत तोपर्यंत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता कमी आहे। मात्र मराठा बांधवांनी निराश होण्याचे काही कारण नाही, कारण सातारा गॅजेटियर लागू करणे हा मुख्यत्वे जुन्या नोंदीचा अर्थ लावण्याचा आणि प्रशासकीय कार्यवाहीचा भाग आहे। याबाबत सरकार सकारात्मक असून केवळ आचारसंहितेची मुदत संपण्याची वाट पाहिली जात आहे। उपसमितीच्या बैठकीत या तांत्रिक बाबींवर चर्चा होऊन निवडणुका संपताच किंवा आचारसंहिता शिथिल होताच यावर तातडीने निर्णय घेतला जाईल असे संकेत मिळत आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात केलेल्या अभूतपूर्व आंदोलनावेळी मंत्री उदय सामंत आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारच्या वतीने त्यांना शब्द दिला होता। तो शब्द पाळण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे चित्र आहे। पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी सातारा गॅजेटियर हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे, ज्यामुळे आरक्षणाचा मार्ग अधिक सुकर होईल। त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकींचा निकाल आणि त्यानंतर होणाऱ्या हालचालींकडे संपूर्ण राज्याचे, विशेषतः सातारा आणि पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे। तुम्हाला काय वाटतं? निवडणुकांमुळे हा निर्णय लांबणीवर पडणं योग्य आहे का? तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी आपल्या थोडक्यात चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।